नमस्कार भक्तांनो, मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संभोग करण्याचे प्राचीन काळातील 7 नियम. भक्तांनो, आचार्य वात्स्यायन यांच्यानुसार स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामशास्त्राचे ज्ञान असले पाहिजे, कारण या आधारावर दोघे एकमेकांना सुखी ठेवून दाम्पत्य जीवन सुरळीत चालवू शकतात. नंबर 2, शास्त्रानुसार या दिवसामध्ये स्त्री पुरुषांनी एकमेकांपासून दूर राहावे. अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, अष्टमी, रविवार, संक्रांती, संध्याकाळ, श्राद्ध पक्ष, नवरात्री, श्रावण मास, गर्भकाळ आणि ऋतुकाळ इत्यादी हा नियम पालन केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी आणि आपापसात प्रेम वाढतं. नंबर 3, रात्रीचा प्रथम प्रहर रतिक्रियेसाठी योग्य वेळ आहे. या प्रहरामध्ये संबंध ठेवल्यानंतर स्थापित केल्यास होणारी संतती धार्मिक, सात्विक, अनुशासित, संस्कारवान, आईवडिलांशी प्रेम करणारी, यशस्वी, दीर्घायुषी, भाग्यवान व अज्ञानकारी प्राप्त होते. पुढचा नंबर, संभोग नेहमी जोडीदाराच्या सहमतीनेच करावा. मनाविरुद्ध केलेला संभोग बळजबरी होतो. पुढचा नियम, स्त्री किंवा पुरुषाला एखादा आजार, शोक, संक्रमण असल्यास किंवा जोडीदाराची मानसिक तयारी नसल्यास संभोग करू नये. मनात किंवा घरात कोणत्याही प्रकारचा शोक असल्यास संभोग करू नये. नंबर 6, पवित्र वृक्षाखाली, सार्वजनिक स्थान, चौरस्ता, उद्यान, स्मशानभूमी, वधस्थळ, चिकित्सालय, दवाखाने, मंदिर, ब्राह्मण, गुरु आणि अध्यापक निवासस्थळी संभोग करू नये. शेवटचा नियम, परस्त्री किंवा परपुरुषासोबत शारीरिक संबंध स्थापित करू नये, अर्थात पती पत्नीने आपापसात सहवास करावा. तर भक्तांनो, हे काही नियम आहेत. हे नियम पाळले पाहिजेत. प्राचीन काळाचे संभोगाचे हे नियम आहेत, प्रत्येकाने पाळा. तर भक्तांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.